हॅलो फ्रेंड्स, आज बनवणार आहोत आपण झटपट होणारी बिर्याणीची रेसिपी। एकदम छान लागते, हिचा स्मेल, हिची टेस्ट एकदम बेस्ट आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। तर त्यास चला बनायला घेऊयात। यामध्ये मी मीठ ॲड करत आहे 2 चम्मच। झटपट होते। मीठ ॲड केल्यानंतर आता इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे। दह्यातला मी अर्धी वाटी चिकनमध्ये टाकणार आहे आणि अर्धी वाटी मी तसंच ठेवणार आहे। आपण नंतर ॲड करणार आहोत। दही आपल्याला एकदम फ्रेश घ्यायचं आहे, अजिबात आंबट दही वगैरे घ्यायचं नाही आहे। एकदम घट्ट दही आपल्याला हवं आहे। आता दह्यामध्ये व्यवस्थित चिकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व दही चिकनवरती लागलं गेलं पाहिजे। आता इथे पाहू शकता तुम्ही, व्यवस्थित चिकन आपलं सर्वत्र लागलेलं आहे। आता याला आपण साईडला ठेवून घेऊयात। आता त्यानंतर आपण 2 मिनिटाकरिता याला साईडला ठेवणार आहोत। आता त्यानंतर इथे मी खडे मसाले आणि कांदा मिरची हे देखील घेतलेले आहे। खडे मसाल्यामध्ये मी सर्व खडे मसाले घेतलेले आहेत। आता एक कुकर घेऊन आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल व्यवस्थित गरम होईपर्यंत आपण तांदूळ धुवून घेणार आहोत। तांदूळ तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता। इथे मी बासमती राईस घेतलेला आहे। यामुळे ना बिर्याणी इतकी छान होते ना, ही एकदम अशी मोकळी मोकळी होते। तर इथे मी 3 वाटी घेतलेला आहे। आता चिकन आपलं 500 ग्राम आहे, त्या अकॉर्डिंग मी तांदूळ देखील आपला 500 ग्राम जवळपास घेतलेला आहे। आता याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे मी अद्रक लसूणची पेस्ट देखील बनवून घेतलेली आहे। तेलामध्ये आपण कांदा ॲड करूया। कधी अद्रक लसूणची पेस्ट घेताना अद्रकची क्वांटिटी ही लसणाच्या अकॉर्डिंग जास्त असायला हवी आहे। जवळपास या अर्धी वाटी पेस्ट बनवून तयार झालेली आहे। तेलामध्ये आता आपण कांदा ॲड करूयात। कांदा 1-2 मिनिट आपल्याला व्यवस्थित हलकासा परतून घ्यायचा आहे। आता त्यानंतर मी इथे यामध्ये आपण सर्व खडे मसाले घेणार आहोत, जसं की तेजपत्ता, दालचिनी, विलायची छोटी मोठी आणि जिरे, शाही जिरे, लवंग, मिरे हे सर्व गरम मसाले आपण घेतलेले आहे यामध्ये। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता 1-2 मिनिटानंतर हिरवी मिरची देऊन आपण ॲड करणार। हे तिथे मी 8-10 मिरच्या घेतलेल्या आहेत मध्ये कट करून, त्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। तुम्हाला तिखट कमी जास्त तुम्ही ॲड करू शकता। आता अद्रकची पेस्ट देखील ॲड करायची आपल्याला। अद्रकची म्हटलं ना मी क्वांटिटी जास्त घेतली की त्यामुळे ना भाताची चव इतकी छान होते ना ह्या, आणि चिकनची पीसला देखील व्यवस्थित टेस्ट वेगळीच येते। आता परत एक वेळेस आपण व्यवस्थित आता 1-2 मिनिटानंतर परत चेक करणार आहोत आपण की आपले सर्व मसाले व्यवस्थित परतले गेले आहेत की नाही। आता बघा, खूप छान सुगंध सुटला आहे। आता इथे पहा, सगळा मसाला आपला व्यवस्थित हलकासा ब्राऊन झालेला आहे। इथे मिरची देखील आपली व्यवस्थित हलकीशी भाजल्या गेलेली आहे। हे तिखट मिरची आहे, त्यामुळे मी 7-8 घेतलेले आहेत। आता त्यामध्ये आपल्याला चिकन ॲड करायचं आहे। चिकनची क्वांटिटी इथे मी तुम्हाला म्हटले 500 ग्राम घेतलेली आहे। तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हलकंसं 2 मिनिट आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकनचा थोडा रंग चेंज होईपर्यंत। इथे पहा, 1-2 मिनिटानंतर चिकनचा हलकासा रंग चेंज झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालायचं, एकदम अर्धी वाटी। मी त्या दह्याच्याच वाटीने पाणी थोडंसं घेतलेलं होतं त्यामध्ये। आता व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे आपल्याला। 1-2 मिनिट याला व्यवस्थित उकळी आली की आपण कुकरचं झाकण व्यवस्थित लावून घेऊयात। ते बघू शकता, उकळी यायला सुरुवात झालेली आहे। मी कुकर आपलं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता कुकरच्या इथे मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। शिट्टी होईपर्यंत मी ते थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना देखील कट करून घेणार आहे, कारण आपण आधी कोथिंबीर बिलकुल यूज नाही केलेली। आपल्याला फक्त वरून कोथिंबीर ॲड करायची आहे आणि पुदिन्याने टेस्ट खूप छान येते, म्हणून मी पुदिना देखील घेतलेला आहे। आता कुकर आपलं एकदम थंड झालेला आहे। आता आपण त्याला ओपन करून पाहूया।
चिकन किती व्यवस्थित मऊ झालेलं आहे, पाहता क्षणी दिसत आहे. चिकनला थोडं पाणी देखील इथे सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. तांदूळ आपल्याला टाकताना सर्व एकदाच टाकायचे आहे आणि व्यवस्थित 1-2 मिनिट परतून घ्यायचे आहे. ह्या तांदळाला ना खूप जास्त पाणी लागत नाही. तुम्ही कमी पाण्यामध्ये बी ते व्यवस्थित मऊ शिजून वर येतो. आता मी इथे थोडंसं पाणी टाकणार आहे आणि आपण राहिलेलं दही देखील यामध्ये ॲड करणार आहोत. दह्यामुळे भाताला इतकी छान चव येते ना बिर्याणीचा एकदम. आता यात थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला. आणि इथे मी 1 चम्मच थोडासा बिर्याणी पावडर देखील घेतलेला आहे. आता परत एक वेळेस आपण सगळं मिक्स करून घेऊयात. आता थोडंसं पाणी टाकायचं आहे. मी ज्या वाटीनं तांदूळ घेतले होते ना त्याच वाटीनं मी 2 वाटी पाणी टाकत आहे, कारण की ऑलरेडी चिकनला थोडंसं पाणी सुटलेलं होतं, म्हणजे इक्वल 3 वाटी. आणि चिकन आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे, त्यामुळे एकदम सुटसुटीत मोकळा भात होतो. आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला. आता परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि कुकरचं झाकण आपल्याला लावून ठेवायचं आहे. आता ते बघू शकता तुम्ही, एकदम आपल्याला 2 शिट्टी होऊ द्यायच्या. एकदम आपला बिर्याणी एकदम आपली मोकळी बनते. एकदम झटपट होते, जास्त काही साहित्य करायची गरज नाही. आणि विशेष म्हणजे जी चव इतकी जबरदस्त लागते ना, तुम्ही नुसती घरात फोडणी द्यायला जरी घेतलं ते पूर्ण घरभर तिचा एकदम स्मेल छान येतो. नेहमीची आपली येल्लोवाली रेडवाली बिर्याणी खाऊन कंटाळा आला असेल तर ही बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा. इतकी छान लागते चवीला. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.